नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. आणि आज आपण आलो आहोत राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये. राजश्री शाहू महाराज म्हटलं की उभा राहतो सामाजिक न्यायाचा चेहरा. आणि राजश्री शाहू महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या जीवनावर PhD केलेले इतिहास विभागाचे प्रमुख गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कुर्णे सर आपल्यासोबत आहेत. सरांना माझा पहिलाच प्रश्न आहे. सर, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांची जी पहिली भेट झाली ती कधी झाली आणि कोणत्या पार्श्वभूमीवर झाली आणि या भेटीचं ऐतिहासिक महत्व काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची ऐतिहासिक भेट संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही जी भेट आहे ही खूप क्रांतिकारक अशी भेट आहे. भेट होण्यापाठीमागचं कारण असं, छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये एक शिकलेला विद्यार्थी, त्याचं नाव आहे दत्तोबा पवार. हा दत्तोबा पवार त्या काळातला हुशार विद्यार्थी, दरबारातला वकील. दत्तोबा पवारांना वाटत होतं की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक क्रांतीचं जे काम आहे हे काम पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक युवक आणि शाहू महाराज या दोघांची भेट होणं गरजेचं आहे की जेणेकरून सामाजिक क्रांती महाराष्ट्रामध्ये घडेल. हा एक दृष्टिकोन ठेवून दत्तोबा पवारांनी शाहू महाराजांना बाबासाहेबांच्या बद्दलची माहिती दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा खूप हुशार मुलगा आहे, सामाजिक क्रांती करणारा विद्यार्थी आहे आणि आपले जे समाजाचे प्रश्न आहेत हे समाजाचे प्रश्न त्यांच्या मार्फत आणि तुमच्या मार्फत या ठिकाणी सोडवता येतील आणि सामाजिक क्रांती महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होईल. ही भूमिका दत्तोबा पवारांनी शाहू महाराजांना सांगितली आणि ही भूमिका सांगितल्यानंतर शाहू महाराज म्हणाले की मी जेव्हा मुंबईला येईन त्यावेळेला आपण बाबासाहेबांची भेट घेऊया. छत्रपती शाहू महाराज हे मुंबईला आल्यानंतर या ठिकाणी दत्तोबा पवारांनी छत्रपती शाहू महाराजांना सांगितले की बाबासाहेबांना आपल्याला भेटायला जायचं आहे. त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज मुंबई या ठिकाणी पन्हाळा लॉजवर उतरले होते. कारण पन्हाळा लॉज ही त्या काळात एका फारसी समाजाकडून शाहू महाराजांनी विकत घेतलेला एक मोठा या ठिकाणी तो राजमहलच होता असं आपण त्याला म्हणूया. या राजमहालामध्ये शाहू महाराज उतरले आणि त्याचं नाव दिलं त्यांनी पन्हाळा लॉज. इथं उतरल्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांची भेट होणार होती डबक चाळीमध्ये. परळच्या डबक चाळीमध्ये ही ऐतिहासिक भेट होणार होती. ही बातमी बाबासाहेबांना जेव्हा समजली की छत्रपती शाहू महाराज प्रत्यक्ष मला भेटायला येणार आहेत तेव्हा बाबासाहेबांनी निरोप दिला की महाराज तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो. एक राजा माझ्याकडे येणं मला काही योग्य वाटत नाही, मी एक सामान्य मुलगा आहे आणि मीच तुमच्या भेटीला येतो. त्यावेळेला शाहू महाराज म्हणाले की मलाच तुला भेटायचं आहे. त्यावेळेला प्रत्यक्षात दत्तोबा पवार, छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेबांना भेटण्यासाठी डबक चाळीमध्ये गेले आणि डबक चाळ हा तसा एरिया त्या काळातला खूप असा मागासलेला एरिया होता, झोपडपट्टी वजा अशा पचा एरिया होता. बाबासाहेबांच्या घराच्या आसपास पाणी साठलेलं होतं. त्यातून सुद्धा शाहू महाराजांनी मार्ग काढला आणि बाबासाहेबांची भेट झाली. ही भेट 1917ची भेट झालेली आहे आणि 1917 नंतर या दोघांची भेट झाल्यानंतर शाहू महाराजांनी या भेटीमध्येच कोल्हापूरला येण्याचं आमंत्रण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असं काय दिसलं असेल राजश्री शाहू महाराजांना की पुढील जे सामाजिक चळवळीचं नेतृत्व आहे ते बाबासाहेब पेलू शकतात आणि बाबासाहेब ते नेतृत्व सिद्ध करू शकतात असं त्यांना विश्वास का वाटला? त्याचं कारण असं की बाबासाहेबांच्या बद्दलची सगळी माहिती दत्तोबा पवारांनी आणि कोल्हापुरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सांगितलेली होती. कारण हाच खऱ्या अर्थानं दलितांचा उद्धार करेल किंवा भारताचा उद्धार करेल. बहुजनांचा जर उद्धार करायचा असेल तर अशा पद्धतीचा तरुण मुलगा आपल्या हाताशी जर लागला किंवा मिळाला तर त्याच्या करवी जे अनेक प्रश्न आहेत दलितांच्या विषयी किंवा संपूर्ण बहुजन समाजाविषयीचे प्रश्न आहेत हे प्रश्न तार्किक दृष्ट्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भारताला आणि माझ्या महाराष्ट्राला किंवा करवी संस्थानला उभं करणारा हा एकमेव मुलगा आहे किंवा एकमेव युवक आहे. तर याच्या मार्फत एक सामाजिक क्रांती आपल्याला करता येईल आणि हे जे काही बहुजन समाजावर अन्याय करणारे जे धर्मग्रंथ लिहितात त्यांना चोखपणे उत्तर देणारा हा एकच मुलगा असा आहे की तो त्या धर्मग्रंथांना खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देईल आणि त्यांना या ठिकाणी ब्राह्मणेतर जी चळवळ आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणी वर्चस्व मोडून काढायचं होतं आणि त्याच्यासाठी
ब्राह्मणेतर मोमेंट जी आहे किंवा जी चळवळ आहे ही चळवळ मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांच्या असा जो युवक आहे या युवकाची गरज लागली आणि म्हणून शाहू महाराजांना वाटले की आपल्याशी बरोबरीनं काम करेल आणि ही जी चळवळ आहे सामाजिक चळवळीची ही सामाजिक चळवळ तो पुढे घेऊन जाईल अशा पद्धतीची एक भूमिका छत्रपती शाहू महाराजांची या ठिकाणी आपल्याला दिसते. तर मगाशी तुम्ही म्हणले की ज्यावेळेस शाहू महाराज मुंबईला जाऊन बाबासाहेबांना भेटले आणि कोल्हापूरला येण्याचं निमंत्रण दिलं, तर ते निमंत्रण माणगाव परिषदेसाठी होतं का? असं माणगाव अशा या ठिकाणी त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. फक्त बाबासाहेबांना एकच उल्लेख त्यांनी सांगितलं होता की तुम्हाला माझ्या संस्थानला भेट द्यावी लागेल. आणि आता माणगाव परिषद नक्की त्यानंतरही भेट झाली. ते हा. माणगाव परिषद हा नेमका काय म्हणजे तो कसं ते परिषद कसं झाली? माणगाव परिषद होण्या पाठीमागचं कारण असं की या ठिकाणी अशा पद्धतीची परिषद घेतली तर या ठिकाणी हा कोण मुलगा आहे, हा कोण हुशार मुलगा आहे सर्व दलितांना समजेल, ही एक महत्वाची भूमिका होती. दुसरा भाग असा की शाहू महाराजांनी माणगावलाच ही परिषद का घेतली अशा पद्धतीचा एक संशोधकांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होतो. माणगावला परिषद घेण्यापाठीमागचं कारण असं की जर करता शाहू महाराजांना ही परिषद कोल्हापूरमध्ये घेता येत होती, पण शाहू महाराजांना या ठिकाणी हा खूप मोठा अंतर्गत विरोध होता. स्पष्टपणे हा जो विरोध होता हा विरोध सांगितला जात नव्हता. आणि जर करता बाबासाहेबांना जर आपण कोल्हापूरमध्ये या परिषदेसाठी जर आपण निमंत्रण दिलं तर या ठिकाणी इथं विरोध होईल. कारण इथं विद्याविलास नावाचं एक साप्ताहिक इथं चालत होतं. दुसरा भाग केसरी नावाचं वर्तमानपत्र कोल्हापूरमध्ये येत होतं आणि विद्याविलास विजापूर नावाचे एक प्राध्यापक होते की ते राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना विद्याविलास नावाचं ते साप्ताहिक चालवत होते आणि या साप्ताहिकामधून दलितांच्या विरोधात किंवा बहुजनांच्या विरोधात अनेक पद्धतीचं लिखाण केलं होतं, करत होते. त्याच पद्धतीचं लिखाण केसरीमधूनही केलं जात होतं. आणि जर करता हा इथं विरोध असताना बाबासाहेबांची परिषद जर आपण कोल्हापूरमध्ये जर घेतली तर त्याला विरोध होईल. आणि शाहू महाराजांच्या लक्षात आलं की ही जी चळवळ आहे ही चळवळ आपल्याला कागलमध्ये घेऊया, माणगावमध्ये घेऊया अशा पद्धतीची भूमिका होती. त्याचं स्पष्ट कारण असं आहे, हे जे माणगाव जे गाव आहे हे माणगाव कागलच्या जहागिरीमध्ये येत होतं आणि कागलच्या जहागिरीमध्ये हे येत असल्यामुळे शाहू महाराजांनी त्याचा निर्णय घेतला. दुसरा भाग असा की त्या ठिकाणचा जो पाटील आहे दादासाहेब आदगोंडा पाटील जो आहे तो पाटील, या पाटीलला हाताशी धरून, हा माणूस जैन समाजाचे आहेत, हे जे पाटील आहेत हे जैन समाजाचे आहेत पण शाहू महाराजांच्या विचारांचे होते. त्यांना सोबत घेऊन बाबासाहेबांना माणगावचं निमंत्रण दिलं. दुसरा भाग माणगावच निवडण्या पाठीमागचं दुसरं कारण असं की माणगावच्या आसपासच्या खेड्यातील दलितांची काही मुलं शिकलेली होती, काही टीचर होते, त्यामुळे वैचारिक बैठक माणगावची खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि इथला बेस तयार होईल. आणि याच्या आसपासच्या भागातील म्हणजे कागल जहागिरीतल्या माणसांना आपल्याला या ठिकाणी बोलवता येईल आणि सगळी माणसं एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना बाबासाहेबांचे विचार, शाहूंचे विचार आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी एक महत्वाचं वाक्य शाहू महाराजांचं आहे. ज्या परिषदेचं आयोजन झालं त्याच्यामध्ये निंगा पायदाळे आहेत, गणेशाचार्य वकील आहेत, गंगाराम कांबळे आहेत, दत्तोबा पवार आहेत, असे कितीतरी शाहू महाराजांच्या दरबारात काम करणारे वकील मंडळी जे आहेत त्यांना सोबत घेऊन किंवा सामाजिक चळवळीमध्ये जे समाजसेवक आहेत, मग वकील आहे, गणेशाचार्य वकील आहेत, रामचंद्र कांबळे आहेत, असे कितीतरी लोक एकत्रित केले आणि त्याचं जे नियोजन आहे ते सगळं नियोजन निंगाप्पा आयदाळ यांच्याकडे दिलं होतं. निंगाप्पा आयदाळ हे तसे सोलापूरचे आहेत पण त्या काळातला या ठिकाणी तोही तिथं आमदार होता सोलापूर, नंतर आमदार झाला. पण इथला जो बेस आहे सामाजिक चळवळीचा शाहू महाराजांचा त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा माहितीचा होता. त्यामुळे निंगाप्पा आयदाळांनी हे सगळं नियोजन या ठिकाणी हाताशी घेतलेलं आहे. गंगाराम कांबळे त्यांच्या सोबत आहेत. असे कितीतरी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे असे कितीतरी युवक, त्या भागातले काही शिक्षक चांगले शिकलेले होते. सामाजिक बेस माणगावला खूप चांगल्या पद्धतीचा होता. त्यामुळे माणगाव हे गाव त्यांनी निवडलं. कागल जहागिरीतलं एक महत्वाचं गाव आहे आणि तिथं आपल्याला त्या जैन समाजाचा जो नेता आहे किंवा सामाजिक कार्यकर्ता जो पाटील आहे त्या पाटीलला हाताशी धरून ही चळवळ यशस्वी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणी
शाहू महाराजांचं भाषण ऐतिहासिक आहे आणि शाहू महाराजांचं भाषण खूप चांगल्या त्यातलं एक वाक्य महत्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा तुम्हाला तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शाहू महाराज दुसरं वाक्य म्हणतात की बाबासाहेबांना पंडित ही पदवी द्यायला काही हरकत नाही. म्हणजे शाहू महाराजांची दूरदृष्टी कशा पद्धतीची होती पहा. दुसरं एक वाक्य महत्वाचं आहे म्हणजे ते इथल्या उच्चवर्णीयांना समजू नये म्हणून मी या ठिकाणी सहज या माणगाव परिषदेला उपस्थित राहिलो. म्हणजे माझं पूर्वनियोजित हे परिषद नव्हती. त्याचं कारण असं, जर पूर्वनियोजित परिषद शाहू महाराजांनी डिक्लेअर केली असती तर या ठिकाणी विरोध झाला असता. म्हणून मी उभाट्याने या ठिकाणी आलो, सहज आलो, अशा पद्धतीचं एक वाक्य शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये भाषणामध्ये आणि मग इथं उपस्थित राहिलो. इथे येत असताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करायचं याचंही नियोजन केलेलं होतं. शाहू महाराज मुंबईहून या ठिकाणी रेल्वेनं आले होते आणि इथं आल्यानंतर रेल्वे सुटायच्या अगोदर शाहू महाराजांचं एक गेस्ट हाऊस होतं रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर. पूर्वी शाहूपुरी पोलीस स्टेशन आपण म्हणत होतो, आता ती बिल्डिंग पाडलेली आहे. पण आम्ही कोल्हापूरचे काही कार्यकर्ते एकत्रित येऊन त्याच्यामध्ये सुधीर पवार वगैरे आम्ही होतो की हे हेरिटेज आहे. बाबासाहेब या बिल्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. माणगावला जात असताना बाबासाहेबांच्या सोबतचे कार्यकर्ते रेल्वेमध्ये बसण्याच्या अगोदर इथं आलेले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी शाहूपुरीतल्या ज्या पूर्वीचं जे पोलीस स्टेशन होतं शाहूपुरी पोलीस स्टेशन, त्या शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेबांनी विश्रांती घेतली आणि तिथून ते या ठिकाणी रेल्वेने त्यांनी प्रवास केला आणि मग हातकणंगलेच्या रेल्वे स्टेशनला उतरले आणि तिथून ते माणगाव परिषद या ठिकाणी माणगाव या गावामध्ये बाबासाहेब पोहोचलेले आहेत. माणगाव परिषदेमध्येच शाहू महाराजांचा अजून एक वाक्यही सतत भाषणांमध्ये आणि चर्चांमध्ये ऐकू येतं की बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते नाहीत तर ते समस्त भारताचे पुढारी होतील. असं म्हणण्यामागचा त्यांचा उद्देश काय असू शकतो? याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की हे दलितांचाच उद्धार करणार नाही तर संपूर्ण भारताचा उद्धार करतील. याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की हा शिकल्या सवरलेला मुलगा आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारी म्हणजे लोकशाहीची जी व्यवस्था आहे. माणगाव परिषदेतले जर मुद्दे जर आपण पाहिले किंवा तिथले जे ठराव पास झालेले पाहिले तर भारतीय राज्यघटनेची तिथं नोंद झालेली दिसते. ते जे मुद्दे जे सगळे आहेत आपण जर सगळा ठराव जर आपण बघितला तर जे ठरावामध्ये पास झालेलं होतं ते त्या माणगाव परिषदेमध्ये अनेक मुद्दे येतात आणि इथला अशा पद्धतीचा एक युवक, अभ्यास केलेला युवक आणि भविष्यात या ठिकाणी तो खूप चांगल्या पद्धतीचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा एक दूरदृष्टी शाहू महाराजांच्याकडे होती. कारण त्या काळात अशा पद्धतीचा शिकलेला मुलगा आपल्या समाजामध्ये किंवा दलित समाजामध्ये दिसून येत नव्हता आणि हा निश्चित पंडित होईल, उद्धार केल्याशिवाय राहणार नाही ही एक भूमिका होती. कारण सामाजिक बेस जर तयार करायचा असेल तर असे युवक तयार झाले पाहिजे. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये अनेक असे युवक तयार केले होते पण दलितांच्या मधला जर हा युवक मिळाला, कारण कसं होतंय की त्या जातीचा जर एखादा कार्यकर्ता, एखादा पुढारी जर चांगल्या पद्धतीने विचार सर्वसामान्य माणसांच्या मध्ये, दलितांच्या मध्ये सांगत असेल तर ते आपल्यापणाने ती माणसं स्वीकारत असतात. कारण त्या काळात अनेक पद्धतीची जाती व्यवस्था होती. त्या जातीतला पुढारी जर मिळाला तर हे या जातीचे लोक, मागासवर्गीय जातीतील लोक या पुढाऱ्याचं ऐकतील म्हणजे बाबासाहेबांचं ऐकतील आणि त्याचा फायदा माझ्या करवीर संस्थानला होईल. जो मी लोकशाहीचा, कल्याणकारी राजाचा, कल्याणकारी जनतेचा, सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत विचार पोहोचवण्याची जी माझी भूमिका आहे ती भूमिका बाबासाहेब योग्य पद्धतीनं सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवतील अशा पद्धतीची भूमिका होती. आणि त्यामुळे शाहू महाराजांनी बाबासाहेबांना माणगाव ठिकाणी आणण्याची त्यांची स्पष्ट भूमिका होती. बाबासाहेबांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं आणि मुकनायक वृत्तपत्र सुरू करण्याचा त्यांचा बाबासाहेबांचा उद्देश काय होता आणि हे मुकनायक वृत्तपत्र सुरू करत असताना शाहूराजांनी त्यांना आर्थिक मदत केली तर ती कशा पद्धतीने केली? तर बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 ला मुकनायक हे पाक्षिक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. त्या काळाचा जर विचार केला त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्तमानपत्र खूप मोठ्या प्रमाणात चालत होते. त्याच्यामध्ये 1 नंबरला केसरी आहे जे लोकमान्य टिळक त्याचे संपादक होते आणि दुसरं मराठा होते.
मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होतात आणि केसरीमधून दलितांच्या विरोधातल्या बातम्या छापल्या जात होत्या. बाबासाहेबांच्या समाजावर होणारे अन्याय किंवा बहुजन समाजावर होणारे जे अन्याय आहेत हे अन्याय आणि त्याची जागृती व्हावी अशा पद्धतीची कोणतीही भूमिका केसरीमधून लोकमान्य टिळक लिहित नव्हते. आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली. जर करता मीच अशा पद्धतीचं वर्तमानपत्र असेल, साप्ताहिक असेल किंवा पाक्षिक जर प्रसिद्ध केलं तर माझ्या समाजावर होणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत किंवा अन्याय जे आहे हे अन्याय सर्वसामान्य माणसांच्यावर पोचवायचं जर असेल तर माझं स्वतःचं पाक्षिक पाहिजे. दुसरा भाग, या ठिकाणी बाबासाहेबांनी लोकमान्य टिळकांना विनंती केली होती की मी एक मूकनायक नावाचं पाक्षिक या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे आणि त्या पद्धतीची एक जाहिरात तुमच्या केसरीमधून प्रसिद्ध करण्यात यावी. केसरी प्रसिद्ध करण्यात यावी भूमिका काय होती की जर हे वर्तमानपत्रामधून केसरीमधून ही जर बातमी प्रसिद्ध झाली तर सगळ्याच लोकांना, सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी हे समजेल की बाबासाहेब सुद्धा मूकनायक, ज्या समाजाला बोलताच येत नाही त्यांना मी बोलतं करणार आहे, जे मूक आहेत ते नायक होणार आहेत, अशा पद्धतीची भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचेल त्या पद्धतीचे एक जाहिरात केसरीमधून प्रसिद्ध करण्यात यावी अशा पद्धतीची एक भूमिका लोकमान्य टिळकांना बाबासाहेबांनी सांगितली होती. पण लोकमान्य टिळकांनी ती बातमी बाबासाहेबांची मूकनायक विषयीची प्रसिद्ध केली आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने मला मूकनायक नावाचं पाक्षिक प्रसिद्ध करणं गरजेचं आहे की ज्या माझ्या समाजाच्या बातम्या त्या लोकांच्या पर्यंत पोहोचतील, लोकांच्या मध्ये जनजागृती होईल, अशा पद्धतीची भूमिका मूकनायकची बाबासाहेबांची होती. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्यामध्ये वैचारिक साम्यता कशा प्रकारे सांगता तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने सांगता येईल? बाबासाहेब आणि शाहू महाराज या दोघांच्या मध्ये वैचारिक या ठिकाणी भूमिका कोणती आहे? बाबासाहेब वेदांच्या विरोधात बोलत होते. रामायण महाभारत असेल, हिंदूंच्या विषयी बाबासाहेब बोलत होते पण विविध पुराव्यासहित बोलत होते. वेद असेल, उपनिषद असतील, मनुस्मृती असेल, या सगळ्यांचा अभ्यास, एकूणच काय हिंदू साहित्याचा अभ्यास तार्किक पद्धतीनं, सैद्धांतिक पद्धतीनं, संशोधक पद्धतीनं बाबासाहेबांनी अभ्यास केला होता. आणि तीच भूमिका वेदांच्या विरोधात इथं या ठिकाणी शाहू महाराज काम करत होते. कारण शाहू महाराज ज्या वेळेला पंचगंगा या ठिकाणी आंघोळीला गेले होते त्याच वेळी याच ब्राह्मणांनी या ठिकाणी शाहू महाराजांना विरोध केला होता. कारण आंघोळ करत असताना या ठिकाणी वेद पठन करायला पाहिजे, कारण हा राजा आहे, राजा आंघोळ करत असताना वेद पठन करायला पाहिजे होतं. तर वेद पठन केले नाहीत, म्हणजे वेदोक्त पद्धतीचे जे काही मंत्र आहेत ते मंत्र त्यांनी म्हटले नाहीत, तर ते पुराणोक्त पद्धतीने त्या ठिकाणी म्हटले. शाहू महाराजांचे जे सेवक होते, भागवत नावाचा सेवक होता, त्यांनी म्हटले की महाराज हे लोक तुम्हाला पुराणोक्त पद्धतीचे मंत्र म्हणतायत, राजा आंघोळ करत असताना या ठिकाणी वेदोक्त पद्धतीचे या ठिकाणी मंत्र म्हणायला पाहिजे, ते त्यांनी म्हटले नाहीत. आणि मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं की हे माझ्या विरोधात जर असे वागत असतील, राजाविषयी अशी जर भूमिका यांची असेल तर सर्वसामान्यांच्या विषयी काय असेल. आणि मग शाहू महाराजांनी यांनी ठरवलं की जे वेद आहेत, जी मनुस्मृती आहे, ही मनुस्मृती बहुजन समाजाच्या विरोधात काम करणारी आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जर न्याय द्यायचा असेल तर बाबासाहेबांनी संशोधनात्मक हिंदू साहित्याचा, हिंदू ग्रंथांचा जो अभ्यास केलेला आहे, मग उपनिषद असेल, 18 पुराणे असेल, की जे बहुजन समाजाला कुठल्याही पद्धतीची किंमत देत नाहीत, स्त्रियांना दुय्यम दर्जा देत आहेत, कुठलाही सन्मान या साहित्यामध्ये, हिंदू साहित्यामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांची वैचारिक जी भूमिका आहे ही वैचारिक भूमिका सैद्धांतिक होती, तत्वज्ञानाची होती, की जेणेकरून हे साहित्य लोकांच्या परत येता कामा नये. आणि या साहित्याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये भूमिका मांडणारा एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे दोघांच्या मधलं जे साम्य आहे वैचारिक साम्य आहे. आता आपण शेवटाकडे जाता जाता एक प्रश्न अजून एक आहे की ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिक पास झाले होते त्यावेळेस संपूर्ण म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये हत्तीवरून
शाहूराजांनी साखर वाटली, याबद्दल काय सांगाल? बाबासाहेब जेव्हा ग्रॅज्युएट झाले, पदवीधर झाले, त्यावेळेला कोल्हापूर संस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला. त्यावेळेला बाबासाहेबांचं वय तरुण आहे आणि इथली चळवळ जी होती, सामाजिक चळवळ कोल्हापूरची, ही अगदी जोमात सुरू होती. कारण 1902चा आरक्षणचा कायदा आहे. या दोघांच्या मधलं साम्य जे मगाशी आपला तुम्ही जो प्रश्न विचारला तोही तेवढाच महत्वाचा. आरक्षणाचा कायदा हा इथं पास झालेला, ही बाबासाहेबांना ही गोष्ट माहित होती आणि त्यामुळे या ठिकाणी आनंद झाला. अशा पद्धतीत दुसरं कारण असं की शाहू महाराज आणि बाबासाहेब इथं आनंद होण्याचं कारण असं की इथले जे लोक आहेत, गणेशाचार्य वकील असेल, गंगाराम कांबळे असेल, दत्तोबा पवार असेल, कल्लापा ढाले असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या दरबारामध्ये काम करत होते आणि काम करत असल्यामुळे हा पदवीधर झालेला आहे. कारण त्या काळात पदवी होण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं आणि बाबासाहेब पदवीधर झाले आहेत, त्यामुळे ते साखर वाटलेले आहे. आणि दुसरा भाग या ठिकाणी दुसऱ्या एक माणगाव परिषदेच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट जाता जाता मी या ठिकाणी नमूद करतो की ज्या वेळेला माणगाव परिषद संपली आणि छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना त्यांच्या न्यू पॅलेसमध्ये आपण परत एक वेळ भेट घेऊया, आपण दोघे भेटूया, त्यावेळा राजवाड्यामध्ये येण्याचं आमंत्रण या ठिकाणी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेलं आहे. इथं आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज राजपूतवाडीला घेऊन गेलेले आहेत, रथामध्ये बसवलेले आहेत. म्हणजे किती आनंद आहे पहा. 1902 ची घटना, बाबासाहेब पदवीधर झालेली घटना, म्हणजे अत्यंत आनंद होण्याची घटना. आणि दुसरा भाग बाबासाहेबांचा सन्मान कर, एक पदवीधर मुलगा आहे आणि त्याचा सन्मान करण्याची एक संधी आपल्याला मिळते. आणि मग इथल्या राजवाड्याच्या रथामध्ये बसून शाहू महाराज बाबासाहेबांना राजपूतवाडीला घेऊन गेले आहेत. आणि रथामधून गेल्यानंतर तिथं सर्व समाजाची माणसं एकत्रित केलेले आहेत. त्याला आपण स्नेहभोजन म्हणतो किंवा सहभोजन म्हणतो. सहभोजन राजपूतवाडीला बाबासाहेबांना शाहू महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. आणि तिथंच या ठिकाणी सगळे गंगाराम कांबळे असेल, गणेशाचार्य वकील असेल, दत्तोबा पवार असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जमले. दुसरा भाग असा की तिथं गेल्यानंतर कोल्हापुरी पद्धतीचा फेटा शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बांधलेला आहे आणि हा खूप मोठा सन्मान होता. त्यावेळेला ऐतिहासिक वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. काय ऐतिहासिक वाक्य आहे? फेटा बांधून झाल्यानंतर, कोल्हापूर फेटा बांधून झाल्यानंतर बाबासाहेब शाहू महाराजांना म्हणाले, महाराज माझ्या आयुष्यात मी हयात असेपर्यंत या फेट्याचा कधी गैरवापर केला जाणार नाही, त्याचा सन्मान केला जाईल. एका राजाने हा कोल्हापूरचा फेटा मला बांधलेला आहे आणि या फेट्याचा नेहमी मी सन्मान करेन. आणि हा सन्मान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन मुंबईला आले, बाबासाहेबांचा प्रवास या ठिकाणी मुंबईपर्यंत संपल्यानंतर ही बातमी रमाबाईला समजली की बाबासाहेब या ठिकाणी बॅरिस्टर होऊन मुंबई या ठिकाणी येत आहेत. त्यावेळेला रमाबाई समोर प्रश्न निर्माण झाला की मी चांगल्या पद्धतीची साडी कशी नेसू, कारण माझ्याकडे चांगल्या पद्धतीच्या साड्या नाहीत. आणि मग तिच्या रमाबाईच्या लक्षात आलं की शाहू महाराजांनी दिलेला जो फेटा आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे, भरजरी आहे, जरीचा आहे आणि साडीच्या लांबी रुंदीचाच होता. आणि त्यामुळे रमाबाईच्या लक्षात आलं की आज सन्मान करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि रमाबाई आपली पेटी शोधायला गेली, लाकडी पेटी होती, पेटी उघडत जाईल तसं त्या ठिकाणी जुन्या साड्या ज्या होत्या त्या जुन्या साड्या रमाबाईच्या खराब झालेल्या होत्या. आणि अनेक साड्या उघडल्यानंतर फेट्याचा नंबर आला आणि मग रमाबाईच्या लक्षात आलं की हाच फेटा शाहू महाराजांनी बांधलेला होता, बाबासाहेबांचा सन्मान केला होता. आणि रमाई या ठिकाणी शाहू महाराजांनी दिलेला फेटा त्या नेसल्या आणि हा कोल्हापूरचा सन्मान केला. आणि त्यावेळेला त्या भेटायला गेल्या बाबासाहेबांना, त्या बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यावेळेला वाक्य बाबासाहेबांच्या लक्षात आलं की शाहू महाराजांना मी शब्द दिला होता की महाराज या फेट्याचा मी तुमचा सन्मानच करेन. आणि रमाईने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोल्हापुरी फेट्याचा खूप मोठ्या प्रमाणात सन्मान केला आणि त्यामुळे
खूप अत्यानंद बाबासाहेबांनाही झाला आणि रमाईला या ठिकाणी झाला होता. ही गोष्ट बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यानंतर ही मुंबईमध्येही घडलेली खूप महत्वाची घटना आपल्याला दिसून येते. आता शेवटचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक परंपरा जी आहे त्याचं महत्व तुम्ही कसं सांगाल, आणि हे जे वैचारिक परंपरेचं नातं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत कसे म्हणजे कसे घेऊन जाता येईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा. कारण शाहू महाराजांची वैचारिक जी भूमिका होती बाबासाहेब कसे घेऊन जातील, त्याचं कारण असं, 1927ला बॅरिस्टर तसे 1923ला झाले, बाबासाहेब बॅरिस्टर झाले. हो. आणि 1927ला त्या काळात शाहू महाराज हयात नाहीत, पण शाहू महाराजांची दूरदृष्टी होते. आणि शाहू महाराज हयात असताना ही वैचारिक भूमिका पुढे घेऊन जाणारा हा एक खूप विचारवंत आहे, हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं होतं. त्याचं कारण असं की इथं कोल्हापूरमध्ये प्रजा परिषद नावाची एक परिषद सुरू झाली होती. दुसरा भाग, महात्मा फुलेंच्या विचाराची भूमिका कोल्हापूरमध्ये रुजली होती. कारण सत्यशोधक समाजाची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये 1911ला काढलेली होती. कारण शाहू महाराजांनी महात्मा फुलेंचंच कार्य पुढे न्यायचं होतं. मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्या गोष्टीची भूमिका इथं होती. म्हणजे वैचारिक भूमिका महात्मा फुलेंची तर सुरू केलेली होती. म्हणजे सत्यशोधकी शाळा इथं होत्या, सत्यशोधक समाजाची शाखा होती. शाहू महाराजांनी वसतिगृह काढलेली होती. वसतिगृहामध्ये बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण दिलं जात होतं. हा वैचारिक बेस आहे. आणि हे जे वैचारिक माझी पातळी आहे शाहू महाराजांनी तयार केलेली, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा वसतिगृहांची चळवळ असेल. कारण इथं कोल्हापूरमध्ये 1908ला मिस क्लार्क हॉस्टेल स्थापन झालेलं आहे. एक 1818व्या शतकापासूनच वसतिगृहांची चळवळ कोल्हापूरमध्ये आहे. असे खूप वसतिगृह आहेत, अनेक समाजाची वसतिगृह आहेत. आणि या वसतिगृहामध्ये अनेक मुलं शिकून शहाणी होत होती. इथे एक वैचारिक बेस तयार होत होता. कारण सक्तीचं प्राथमिक शिक्षण 1917ला सुरू केलेलं आहे आणि इथं मुलं शिकलेली आहेत. आणि या शिकलेल्या मुलांना शहाणं करण्याची भूमिका बाबासाहेब करतील. त्यामुळे वैचारिक पातळी जी आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कुठेतरी साम्य दिसतं. आणि हा बेस गौतम बुद्धांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, आणि ती चळवळ इथं आहे. म्हणजे फुल्यांची भूमिका इथं आहे. दुसरा भाग, फुल्यांच्या विषयीचं साहित्य प्रसिद्ध करावं अशा पद्धतीचा एक हुकुमनामा सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी काढला. आणि बाबासाहेबांनी तर महात्मा फुलेंना गुरु मानलेला आहे. म्हणजे ही जी भूमिका आहे, वैचारिक भूमिका आहे, ही वैचारिक भूमिका इथं आहे. त्यामुळे एक सामाजिक क्रांती घडेल. आणि माझी जी दूरदृष्टी आहे, मी शाहू महाराज दूरदृष्टी आहे, ती पूर्ण करण्याचं काम बाबासाहेब करतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी शाहू महाराजांची होती. आणि दुसरा भाग असा की शाहूंच्या नंतर, शाहूंच्या निर्वाणानंतर राजाराम महाराजांनी सुद्धा ते काम केलेलं आहे. ते कोणतं काम केलेलं आहे? शाहू महाराजांची एक अपेक्षा होती की बाबासाहेब, तुम्ही आमच्या संस्थांचे रहिवासी व्हा. पण ते महाराज हयात असेपर्यंत ती गोष्ट घडली नाही. ही राजाराम महाराजांना गोष्ट माहित होती. कारण राजाराम महाराज आणि अक्कासाहेब महाराज हे बाबासाहेबांना मामा म्हणत होते. म्हणजे कशी वैचारिक पातळी आहे बघा. म्हणजे कसं नातं आहे, मामा म्हणायचे. म्हणजे कौटुंबिक नातं या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज आणि अक्कासाहेब महाराज याने वैचारिक म्हणजे कौटुंबिक भूमिका या ठिकाणी आहे. आणि मग इथं तुम्ही कोल्हापूरचे रहिवासी व्हा ही भूमिका होती. आणि मग 1935ला राजाराम महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना पन्हाळ्याला 1.5 एकर जमीन दिलेली आहे. 1935चा सातबाराचा उतारा माझ्या दप्तरी त्याची नोंद आहे. माझ्या PhD या थेसिस मध्ये आजही तुम्हाला त्याचा जो हुकुमनामा आहे, हुकुमनामा जो आहे, आदेश जो आहे 1935चा, तो माझ्या या ठिकाणी थेसिस मध्ये, PhDच्या थेसिस मध्ये बघायला मिळेल. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी बाजू अशी की शाहू महाराजांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतर 1927 ते 1929 इथल्या कोल्हापूरच्या कोर्टामध्ये बाबासाहेबांनी वकिली केलेली आहे. 2 वर्षाची सनद आहे कोर्टाची, 1927 आणि 1929. राजाराम महाराजांच्या सहीने त्याचाही पुरावा आपल्याकडे आज उपलब्ध आहे. अगदी पूर्वी बोरूच्या पद्धतीनं, म्हणजे बोरून म्हणजे शाहीनं
ती सनद दिलेली आहे, ती आपल्याकडे आज उपलब्ध आहे. हम्म. ती सनद राजाराम महाराजांच्या सहीने या ठिकाणी उपलब्ध आहे. राजाराम महाराजांनी इंग्रजीमध्ये सही केली आहे. राजाराम छत्रपती अशा पद्धतीची ती सही आहे हुकुमनाम्यावरती, त्या सनदेवरती. आणि 1927 ते 1929 या 2 वर्षासाठी ही सनद दिली होती. आणि या सनदेची मुदत संपल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मजकूर असा आहे की बाबासाहेब, तुम्हाला 2 वर्षाची आम्ही सनद दिलेली होती इथल्या कोर्टाची, आणि ती सनद संपते आणि कोर्टाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला 50 रुपये दंड करण्यात आलेला आहे. ते रिन्युएशन करण्यासाठी तो दंड आहे. बाबासाहेबांनी परत उत्तर दिलेलं आहे की महाराज, म्हणजे राजाराम महाराज, तुमचा जो दंड आहे करवी संस्थांचा किंवा कोर्टाचा, तो नियमाप्रमाणे 50 रुपये मी भरतो. आणि मी परत एक वेळ 27 पासून पुढे 1929 नंतर पुढे मी परत कोल्हापूरच्या कोर्टामध्ये काम करतो. आणि 1929 नंतर बाबासाहेबांनी इथले अनेक प्रश्न इथले एकत्रित केले. एकत्रित करण्याचं काम कोर्ट केसेसचं गणेशाचार्य वकील करत होते. त्यावेळेला बाबासाहेबांचं ऑफिस बिंदू चौकामध्ये होतं. म्हणजे आज जो बिंदू चौकाचा एरिया आहे त्याला हत्तीमल म्हणतात. हत्तीमलमध्ये बाबासाहेब यायचे. इथले आपले जे कार्यकर्ते आहेत, गंगाराम कांबळे असेल, दत्तोबा पवार असेल, गणेशाचार्य वकील असेल, सगळे कलेक्शन करायचे. ज्या ज्या गोष्टी अन्याय झाल्या, म्हणजे शेतीचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील किंवा धार्मिक प्रश्न असतील, एकत्रित करायचे. बाबासाहेब कोल्हापूरच्या कोर्टामध्ये काम केलेलं आहे, चिकोडीमध्ये काम केलं. चिकोडीचा एरिया सुद्धा कोल्हापूरच्या संस्थांमध्ये येत होता. बाबासाहेब सावंतवाडीला जात होते. सावंतवाडीचे राजे होते, सावंत राजे, खेमराज सावंत म्हणून, त्यांच्याकडे पण बाबासाहेब गेले होते. त्यामुळे ही जी वैचारिक पातळी आहे, शाहू महाराजांची असेल किंवा त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची असेल, ही या भूमिकेचं कुठंतरी साम्य आपल्याला दिसतंय. त्यामुळे मग ही वैचारिक पातळी दोघांची सेम असल्यामुळे इथं विचार जमलेले आहेत. आणि या ठिकाणी दोघांच्या विचारामुळे हे दोघे एकत्रित आपल्याला आलेले दिसतात. धन्यवाद. आता सरांनी म्हटलं ना ते काय वैचारिक आता बिंदू चौकात बाबासाहेबांचा पहिला हा, जीवन हा. हयात असताना पुतळा उभा ते हो. सांगतो तुम्हाला. माधवराव बागल. हो. तर दुसरा एक तुमचा महत्वाचा एक मगाचा प्रश्न राहिला हा. की आजची पिढी जी आहे तो एक राहिला की ते राहिलाय. हो, आजच्या पिढी. ते आता घेऊया. बिंदू चौकाचा याचे आता झालं ते देतो आता तुम्हाला. बिंदू चौक घेऊ आणि नंतर शेवट तो घेऊ. शेवट तो घेऊ. हा, चालतंय. तो प्रश्न विचारा बिंदू आताच्या चौकाचा. पिढीत ते नातं कसं दिसतं असं एक घेऊ शेवटी. बिंदू चौकात. बरोबर. हा, आणि आता अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये. आता माहिती वाढत आहे त्यामुळे विचारायला काय हरकत नाही. बरोबर. तर बाबासाहेब हयात असताना मराठा समाजाचे माधवराव बागुल यांनी बाबासाहेबांचा पुतळा बिंदू चौकात उभा केला. तर ते काय नातं आहे? त्याच्या पाठीमागची कोल्हापूरची भूमिका अशी आहे, कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे आणि हो. आजही आहे. हो. आणि इथं काम केलेलं आहे. 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरमध्ये आले होते. हो. आज जो छत्रपती शाहू महाराजांचा जो पुतळा दसरा चौकात उभा आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं फोटो आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी फोटो आहे. आणि त्यामुळे मग ही सगळी मंडळी कोल्हापूरची पुरोगामी काम करणारी सगळी मंडळी, त्यांना वाटलं, त्याच्यामध्ये माधवराव बागल आहे, माधवराव बागलांना वाटलं की इथं बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा कोल्हापूरच्या एका चौकात, जो ऐतिहासिक चौक आहे बिंदू चौक, त्या बिंदू चौकामध्ये उभा करण्यात यावा, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणचे माधवराव बागलांचं होतं. माधवराव बागल यांचे वडील शाहू महाराजांच्या दरबारात वकील होते. त्यामुळे चांगली वैचारिक भूमिका माधवराव बागलांची होती. त्यामुळे माधवराव बागलांनी इथले कार्यकर्ते एकत्रित केले आणि त्यांना आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली. आणि इथं पुतळा उभा करण्याचा निर्णय झाला. आणि 9 डिसेंबर 1949ला जगातला पहिला हयात असणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना जगातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा 9 डिसेंबर 1950ला बिंदू चौकामध्ये उभा करण्यात आला. त्याच्यामध्ये एका बाजूला महात्मा फुले आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हा पुतळा उभा केल्यानंतर बाबासाहेब 1952ला राजाराम महाविद्यालयाच्या गॅदरिंगसाठी आले होते, म्हणजे स्नेह संमेलनासाठी आले होते. आणि इथं आल्यानंतर बाबासाहेबांना
त्यांनी पुतळा, बाबासाहेब आम्ही तुमचा पुतळा उभा केलेला आहे, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी स्वतःचा पुतळा बघितला. त्याच्या अगोदरची एक महत्वाची घटना आहे. हा पुतळा उभा करत असताना, त्या पुतळ्याचं उद्घाटन करत असताना सुद्धा कोल्हापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि माधवराव बागल यांनी ठरवलं की पुतळ्याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते करायचं. कुठल्याही राजकीय माणसाच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं नाही. त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या एका सामान्य माणसाच्या हस्ते बाबासाहेबांचा पुतळा आणि महात्मा फुलेंचा पुतळा एका सामान्य माणसांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यावेळेचा फोटो सुद्धा आज उपलब्ध आहे. या फोटो सहित माधवराव बागल उपलब्ध आहेत, त्यांच्या सोबत आहेत गंगाराम कांबळे आहेत, गणेशाचार्य वकील आहेत, दुसरा भाग या ठिकाणी पंजाबराव हुलस्वार आहेत, दुसरा भाग माई कुर्णे नावाचा एक तरुण कार्यकर्ता होता तोही आहे, दाम शिर्के आहेत की त्या काळात 1926ला गरुड नावाचं साप्ताहिक त्यांनी चालू केलेलं होतं, ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी 1950ला एकत्रित जमले आणि 1952ला तो पुतळा बाबासाहेबांना दाखवला. दुसरी एक महत्वाची गोष्ट, बाबासाहेब 1952ला इथं आल्यानंतर बाबासाहेबांचा सत्कार इथल्या महिलांनी एकत्रित येऊन केलेला आहे. त्याची भूमिका एक खूप महत्वाची. काय भूमिका आहे? बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आपल्या पार्लमेंटमध्ये मांडलेलं होतं आणि पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिलाला खूप मोठ्या पद्धतीचा विरोध झाला, कारण स्त्रियांना प्राधान्य द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी तत्कालीन लोकांची होती. खूप मोठा विरोध झाला आणि बाबासाहेबांना त्यावेळेला हिंदू कोड मान्य झालं नाही, म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या कोल्हापूर पुरोगामी असल्यामुळे कोल्हापूरच्या महिलांनी या ठिकाणी एकत्रित येऊन बाबासाहेबांचा सत्कार केला. त्यामध्ये माधवराव बागल यांच्याच कुटुंबातील एक महिला विमलाताई बागल त्या काळातल्या या आमदार आहेत. सार्वत्रिक निवडणूक जी पहिली झाली त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या आमदार आहेत. कोल्हापूर मधल्या अनेक महिला एकत्रित करून मग मंगळवार पेठेतल्या असतील, बुधवार पेठेतल्या असतील, शिवाजी पेठेतल्या असतील, पुरोगामी भूमिका मांडणारे वैचारिक पातळी बाबासाहेबांची असेल का शाहूंची असेल या विचाराशी एकनिष्ठ असणाऱ्या महिला एकत्रित केल्या आणि 1952ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार त्या काळातलं राजाराम थिएटर या थिएटरमध्ये बाबासाहेबांचा सत्कार केला. नंतर मग बाबासाहेब पुतळा बघून बिंदू चौकातला राजाराम कॉलेजच्या गॅदरिंगला केला. त्यामुळे जगातला ऐतिहासिक पुतळा हयात बाबासाहेब आस्थानाचा केलेला हा पुतळा खूप महत्वाचा या ठिकाणी मानला जातो. शेवटचा प्रश्न, आताची जी पिढी आहे या पिढीमध्ये राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या विचाराची परंपरा कशा पद्धतीने सुरू आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण या सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण राजकीय उलाढाली असतील, सामाजिक असेल, कार्यकर्त्यांच्या मध्ये अनेक बदल झालेले दिसतात. पण ही दोन कुटुंब बदलली का? तर माझं स्पष्ट भूमिका आहे, हे दोन्ही कुटुंब छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवणारी कुटुंब असेल, बाबासाहेबांचा वारसा चालवणारे कुटुंब असतील, ते दोन्ही कुटुंब बाबासाहेबांचं कुटुंब, बाबासाहेबांचा वारसा चालवणारं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव अग्रक्रमाने आपल्याला घ्यावं लागेल, कारण ही जी भूमिका आहे सध्या हे जे लोक राज्यघटनेच्या विरोधात बोलत आहेत, दलितांच्या विरोधात बोलत आहेत, आरक्षण संपवण्याची भूमिका घेत आहेत, याच्या विरोधात काम करणारी एक चळवळ, बाबासाहेबांचा वारसा घेऊन काम करणारी चळवळ बाबासाहेबांचं कुटुंब पण करत आहे. दुसरा भाग या ठिकाणी याच कुटुंबातला म्हणजे शाहू महाराजांच्या कुटुंबातले छत्रपती शाहू महाराज आज खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्या पार्लमेंटमध्ये शाहूंची भूमिका योग्य अशा पद्धतीनं मांडतायत, आरक्षणाची भूमिका चांगल्या पद्धतीनं घेऊन मांडतायत. आरक्षणाच्या संबंधी, मराठा आरक्षणाच्या संबंधी या ठिकाणी भूमिका घेऊन चालणारी ही जी भूमिका आहे, संभाजीराजे असतील, मालोजीराजे असतील, शाहू महाराज असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, ही भूमिका याही लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे आरक्षण मराठ्यांना सुद्धा बाबासाहेब 1902ला शाहू महाराजांच्या वेळा दिलं तेव्हा बाबासाहेब सुद्धा राज्यघटनेमध्ये हे आरक्षण देत होते, पण तत्कालीन समाजाच्या काही लोकांनी विरोध केला, कारण त्याच वेळा बाबासाहेब म्हणत होते तुम्हालाही मी आरक्षण देतो, पण त्या ठिकाणी काही लोकांनी विरोध केला. पण आजही यांना वाटतं की बाबासाहेब त्या काळात जे म्हणत होते योग्य आहे. ही दोन्ही कुटुंबातली भूमिका आज
समाजाला घेऊन जाणारे आहे की जेणेकरून बाबासाहेबांचा विचार असेल, शाहूंचा विचार असेल, ते दोन्ही कुटुंब खूप चांगल्या पद्धतीनं हा विचार या ठिकाणी घेऊन जात आहेत. लोक कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी, शाहू महाराजांना अभिप्रेत असणारी लोकशाही व्यवस्था परत चांगल्या पद्धतीची रुजावी, ही भूमिका आज या दोन्ही कुटुंबाची आपल्याला दिसते. धन्यवाद. सरांनी राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या वैचारिक नात्याचा उलगडा या ठिकाणी आजच्या मुलाखतीमध्ये केला. त्याचबरोबर आज देखील आजच्या सद्य परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा वारसा आणि राजश्री शाहू महाराजांचा वारसा कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यावेळेस सामाजिक न्यायाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळेस त्या सामाजिक न्यायासाठी उभा राहणारी ही दोन्ही कुटुंबे आहेत. राजश्री शाहू महाराजांचा विचार आहे आणि बाबासाहेबांचा विचार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. धन्यवाद.